कार्यकारी अभियंता साहेब फक्त एक गोष्ट करा, या कार्यालयातली सगळी वीज पुरवठा आता खंडित करा आणि या टेंब्यात तुम्ही जगून दाखवा। मोठी बातमी, गणेश भाऊ निंबाळकर यांच्या आंदोलनाला यश। 25 तारखेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणचे लेखी आश्वासन, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट। चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित लोडशेडिंग विरोधात शेतकरी पुत्र गणेश भाऊ निंबाळकर यांनी छेडलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून महावितरणने 25 तारखेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। टेंभा परिसरासह आसपासच्या भागात वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते। शेती पंप बंद पडल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी वारंवार केली होती। याच पार्श्वभूमीवर गणेश भाऊ निंबाळकर यांनी महावितरण प्रशासनाला जाब विचारत आंदोलन छेडले। शेतकऱ्यांच्या मोठ्या पाठिंब्यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि अखेर महावितरणने लेखी आश्वासन देत 25 तारखेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मान्य केले आहे। मात्र गणेश भाऊ निंबाळकर यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे, दिलेल्या मुदतीत वीज पुरवठा पूर्ववत झाला नाही तर यापुढील आंदोलन हे अधिक तीव्र आणि व्यापक असेल, असा इशारा त्यांनी दिला। या घडामोडीनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून अनेकांनी या लढ्याचे स्वागत केले आहे। महावितरणने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते याकडे आता संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात वेगवान बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। विभागीय संपादक भागवत झालते, चांदवड, 24x7 न्यूज रिपोर्ट। कार्यकारी अभियंता साहेब फक्त एक गोष्ट करा, या कार्यालयातली सगळी वीज पुरवठा आता खंडित करा आणि या टेंब्यात तुम्ही जगून दाखवा। काय एकदा खंडित त्याच्यावर एकदा पूर्ण वीज पुरवठा खंडित करा। याच का टेंबा लावून जर 11 वाजेपर्यंत आम्हाला बसायचंय तर ते आमचं जगणं कसं आहे हे प्रतिकात्मक दृष्टीनं आम्हाला इथं दाखवावं लागेल। आम्ही ग्रामीण भागातली म्हणजे माणसं नाही आहोत का? कुणी आमच्यावरच काय करायचे ते प्रयोग करायचे, प्रयोगाच्या माध्यमातून अन्याय करायचा, तो अन्याय आम्ही सहन करणार नाही। सबंध महाराष्ट्र ग्रामीण हा अंधारात आहे आणि सगळेच लोक एसी मध्ये बसून हे प्रकाशाचं सुख उपभोगताय। आम्ही असा काय गुन्हा केला? आम्ही हा गुन्हा केलेला आहे का? गुन्हेगार आहोत का? हा प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विचारायला लागलोय। एक तरी विभाग आमच्या बाजूने काम करतोय का? त्यातल्या त्यात अरे जगू तर द्या। काल काजी सांगवीला एका गोठ्यामध्ये सर्प घुसून गायीला सर्पदंश झाल्यामुळं जवळपास 81,000 रुपयाची गाय त्यांना आणली होती। पहिल्या वेताची गाय होती, सर्पदंशानं ती मृत पावली। त्या माणसानं कुणाकडे जायचं? हे नुकसान कुठून भरून काढायचं? आणि तुम्ही काय म्हणता आम्हाला? अत्यावश्यक सेवा, वीज पुरवठा अत्यावश्यक सेवेत मोडतो म्हणे। आमचं मरण होत आहे आणि तुम्ही त्याला अत्यावश्यक सेवा म्हणता?